विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की जय सुपेनाथ महाराज की जय पै भक्ती किमी जाणे तेथ साणे थोरण म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते या. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीमधील 9व्या अध्यायामधील पत्रम पुष्पम फलम तोयम या श्लोकावरील ही ओवी आहे. विश्वमौली ज्ञानोबराय या ओवीच्या माध्यमातून काही भक्ताचे लक्षण सांगतायत. नवे नवे भगवान परमात्म्याचं मनोगत व्यक्त करतायत. सेवेला सुरुवात करण्याआधी महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकायाम धातुमुनिद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलङ्कङ्कतेजोधिकामोधिवक्त्रं खलानिशवादापणोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतम. आजची ही आपली सेवा किम निमित्त आहे आपणा सर्वांना ज्ञातच आहे. आपल्या या तुरखेड नगरीमध्ये पुण्यपावन पवित्र संतांच्या दरबारामध्ये श्री संत सुपेनाथजी महाराज यांच्या यात्रा उत्सवानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आपल्या या पवित्र गावामध्ये चालू आहे. तुरखेडमध्ये चालू आहे. गेली 6 दिवस आपण मोठ्या आनंदाने उत्साहाने ज्ञानेश्वरीचे प्रवचन म्हणजेच ज्ञानेश्वरीवरील भावकथा आपण श्रवण केलेलीच आहे. गेली 6 दिवस झालेत. हरिभक्तिपारायण परमपूजनीय आदरणीय गुरुवर्य जयवंतजी महाराज बोधले यांच्या मुखारविंदाद्वारे आपण सर्वांनी 6 दिवस ज्ञानेश्वरीचं श्रवण केलेलं आहे. परंतु आजचा दिवस मोकळा होता आणि मोकळा म्हणजे महाराजांना तिकडे लांब कीर्तन असल्यामुळे महाराजांनी कालच ज्ञानेश्वरीचं अशा प्रकारे पूजन करून घेतलं. मग आज वेळ आहे बुवा 1 तासभर, हा वेळ व्यर्थ जाऊ नये याकरिता नियोजनकारांनी मला सुचवलं, महाराज 1 तासभर तुम्ही सेवा अशा प्रकारे करा. सेवके करावे सांगितले काम. वैकुंठवासी वक्तेबाबा असं म्हणायचे, बुवा सुवासिनीने जसं कुंकवाला नाही म्हणायचं नाही तसं कीर्तनकारांनी कीर्तनाला आणि प्रवचनाला नाही म्हणायचं नाही. या अनुषंगाने या व्यासपीठावरती बसण्याचं धाडस मी केलं. वास्तविक पाहता एवढ्या मोठ्या व्यासपीठावरती बसावं. आपल्या या तुरखेड नगरीमध्ये गेली 50 वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि या अखंड हरिनाम सप्ताहाची धुरा आपण सर्व गावकरी मंडळी सांभाळत आहात. नवे नवे हे अध्यात्म अशा प्रकारे जगत आहात. या गावाचं महत्त्व
या गावाचं वर्णन जेवढं करावं तेवढं कमी आहे. कारण या गावामध्ये मोठी मोठी व्यक्ती येऊन गेलीत, मोठी मोठी महात्मे येऊन गेलीत. त्यामध्ये वैकुंठवासी गुरुनाम गुरु भाऊसाहेब महाराज वरोलीकर असतील, रामचंद्र महाराज नागपूरकर असतील, अन्य अन्य सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील सर्वच गुरु वर्य मंडळी या ठिकाणी अशा प्रकारे येऊन गेलेले आहेत. वैकुंठवासी असणारे सर्व गुरुमंडळी गुरुवर्य मंडळी इथे येऊन गेलेत. हयात असणारे गुरुवर्य मंडळीसुद्धा दरवर्षी या गावामध्ये आपली सेवा रुजू करण्याकरता येत असतात. आग्रहाने मला असं म्हणावं लागेल, मी अट्टासाने असं म्हणेल की या गावाची परंपरा आमच्या संस्थेचीच आहे. नवे नवे आमच्या या पंचकृषीमध्ये सुद्धा स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांची परंपरा आहे. आणि ती परंपरा कोणी चालू ठेवली असेल, कोणी टिकून ठेवली असेल, तर त्यामागे मोठा वाटा वैकुंठवासी हरिभक्तीपरायण परमपूजनीय गुरुवर्य संत श्री वेदशास्त्र संपन्न वासुदेवजी महाराज आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. कारण ज्ञानेश्वरीची गोडी निर्माण करणारे वैकुंठवासी श्री संत वासुदेव महाराज या विदर्भामध्ये होऊन गेलेत. महाराजांचा फार मोठा वाटा आहे या विदर्भामध्ये. या विदर्भातला जर आपण विचार केला तर इथे फार अशा प्रकारे अनेक संप्रदाय अशा प्रकारे पाहायला मिळतील. परंतु वारकरी संप्रदायाचा वारसा, वारकरी संप्रदाय जर टिकून ठेवला असेल तर तो वैकुंठवासी श्री संत वासुदेवजी महाराजांनी ठेवला असं म्हणायला काही हरकत नाही. आणि अशा पुण्यपावन नगरीमध्ये सुवर्णमहोत्सवाच्या या सोहळ्यामध्ये मला माझ्या महद्भाग्याने ही सेवा करण्याचं भाग्य प्राप्त झालं. वास्तविक पाहता माझा काही अधिकार नाही, तरी सुद्धा तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू, आहे की नाही, अशी इच्छा मनामध्ये धारण केली होती. फक्त कशी, एवढ्या मोठ्या सप्त्यात आपल्याला कधी सेवा प्राप्त होईल. परंतु तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरवीसी. कुठली आशा नसताना नाही, बरं काही आशा नाही, पण एक होत असते. सर्वसामान्य वक्त्यांनी सुद्धा मोठी स्वप्न अशा प्रकारे पाहायची असतात. असो, जास्त विस्तार करत नाही. आयोजक नियोजक असणारे सर्वच आमचे हरिभक्तीपरायण सागर महाराज असतील, आमचे मानकर शास्त्री असतील, बंडू पाटील असतील, यांच्या माध्यमातून ही सेवा करण्याचं भाग्य प्राप्त झालं. उर्वरित अर्धा पाऊण तासामध्ये आपल्याला ही सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी रुजू करायची आहे. ओवी विश्वमाऊली ज्ञानोबरांची आहे आणि विश्वमाऊली ज्ञानोबरा या ओवीच्या माध्यमातून भक्तीचं रहस्य नवे नवे भगवान परमात्म्याचं मनोगत मांडतायत. विश्वमाऊली म्हणतायत परमात्म्याचं मनोगत मांडत असते वेळेला ज्ञानोबराय म्हणतात, पै भक्ती की मी जाणे तेथ साणे थोरण म्हणे आम्ही भावाची पाहुणे भलते या. त्या भगवान परमात्म्याची भक्ती करत असते वेळेला भगवान परमात्मा त्या भक्ताच्या अंतकरणामधील भाव पाहतो. मात्र तो मोठा आहे की लहान आहे याचा विचार परमात्मा कधीही करत नसतो. आपल्याला इतिहास जर आपण मागचा बघितला किंवा पौराणातील कथा जर आपण बघितल्या तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की भक्ताचा अधिकार भगवान परमात्मा पाहत नाही. तो भक्त लहान आहे की मोठा आहे याचाही विचार भगवान परमात्मा करत नाही. कारण या ओवीमध्येच वर्णन ज्ञानोबाराय करतायत. हो, पै भक्ती की मी जाणे तेथ साने थोरण म्हणे. साणे म्हणजे लहान, साणा म्हणजे लहान आणि थोर म्हणजे मोठा. भगवान परमात्मा म्हणतात, बाबा रे, जो मला शरण आलेला आहे, ज्याने माझं भक्तत्व पण स्वीकारलेलं आहे, अशा असणाऱ्या साधकाचा, अशा असणाऱ्या जीवाचा मी वयाचा विचार करत नाही, त्याच्या ज्ञानाचाही विचार करत नाही. मी फक्त त्याच्या अंतकरणातील भावाचा विचार करतो, असं भगवान परमात्मा स्वतः सांगताय. परमात्म्याची भक्ती करत असते वेळेला आपल्या अंतकरणामधील भाव मात्र तो परमात्मा जाणत असतो. भक्ताने भक्ती कशी करावी
भक्तीचेही अनेक अशा प्रकारे लक्षणं सांगितलेली आहेत. गेली 6 दिवसापासून आपण पूजनीय महाराजांच्या मुखाद्वारे आपण श्रवण केलेच आहे. ज्ञानेश्वरी भावकथा आपण श्रवण केलेलीच आहे. महाराजांनी आपल्याला 6 दिवसामध्ये सर्व गोष्टी पटवून दिल्या. त्यामध्ये ज्ञानमार्ग असेल, कर्ममार्ग असेल, भक्तिमार्ग असेल, कर्मश्रेष्ठ, ज्ञानश्रेष्ठ की भक्तिश्रेष्ठ, या सर्व गोष्टीची मीमांसा महाराजांनी आपल्या गळी उतरवली असं मला वाटतं नाही, उतरवलीच. कारण महाराजांच्या मुखाद्वारेच ज्ञानेश्वरी ऐकावी. ही वक्ते महाराज खूप मोठे मोठे आहेत. या महात्म्यांचं वर्णन करावं तेवढं कमी आहे. मी असं म्हणेल की या मोठ्या वक्त्यांचं ऐकण्यासाठी आपलं गाव दुबळं ठरलं असं म्हणायला काही हरकत नाही. हो, कारण या वक्त्यांचं श्रवण करण्याकरता जर आळंदी पंढरीला तुम्ही गेलात तर 2-2 तास आधी जागा जिंकावी लागते. नवे जागा सापडत नाही देवा. हो, असे असणारे हे वक्ते आहेत, असे असणारे हे महात्मे आहेत. आणि अशा असणाऱ्या महात्म्यांचं आपल्याला गेली 6 दिवस झाले श्रवण करायला मिळालं. तिथे मी काय मांडणार, परंतु जे काही गुरुजनांकडे राहून श्रवण केलं तेच मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. भगवान परमात्मा म्हणतायत, बाबा रे, मी भक्ताच्या अंतःकरणातील भाव पाहतो, मात्र मला त्याच्या कशाचीही गरज नाही. मात्र तो श्रीमंत आहे, गरीब आहे, लहान आहे, मोठा आहे, याचा विचार परमात्मा करत नाहीत. भक्ती करत असते वेळेला भक्ताच्या अंतःकरणामध्ये प्रेमरहित भक्ती भक्तांनी करावी. प्रेमयुक्त अंतःकरणाने भक्तांनी भक्ती करावी. त्या भक्तीमध्ये प्रेम असावं. आणि भगवान परमात्म्याला प्रेमयुक्त अंतःकरणाने, शुद्ध झालेल्या अंतःकरणाने जोही भक्त शरण जाईल, भगवान परमात्मा त्याचं जन्म मरण निवारल्याशिवाय राहणार नाही. हो, भगवान परमात्म्याला काही एक लागत नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम. फक्त अंतःकरण मात्र शुद्ध लागतं त्या परमात्म्याला. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राही तिथे. भक्ताचं अंतःकरण एकदा का निर्मळ झालं की मग मात्र तो भगवान परमात्मा त्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये येऊन वास करत असतो. हो, परमात्म्याला भक्तापासून कुठलीही अपेक्षा मात्र नसते. पौराणिक कथा जर आपण बघितल्या तर आपल्या गोष्ट लक्षात येईल. ध्रुवबाळाचं सुद्धा आपल्याला चरित्र पाहता येईल. भक्त प्रल्हादाचं सुद्धा चरित्र आपल्याला पाहता येईल. काय वय होतं महाराज या लोकांचं, या महात्म्यांचं काय वय होतं. हो, तरी सुद्धा प्रेमयुक्त अंतःकरणाने भगवान परमात्म्याची भक्ती करत होते. शुद्ध अंतःकरणाने परमात्म्याची भक्ती करत होते. शुद्ध अंतःकरणाने परमात्म्याला शरण गेले. भगवान परमात्म्याने जन्म मरण निवारलं. इतकी ताकद त्या परमात्म्याच्या भक्तीमध्ये आहे. जीवाने भक्तीकडे ओढलं पाहिजे, मात्र त्या भक्तीमध्ये दांभिकता नसावी. भक्ती ही स्वज्वळ असावी, प्रेमळ असावी, निर्मळ असावी, पवित्र असावी. मग मात्र तो परमात्मा त्या जीवाला आपलंसं केल्याशिवाय राहणार नाही. कारण या मृत्यू लोकाचा नियमच आहे. या मृत्यू लोकामध्ये जोही जीव जन्माला येतो त्या प्रत्येक जीवाला सुखाचीच आशा आहे. मात्र असा एकही जीव आपल्याला दिसून येत नाही की त्याला सुख नको असं वाटतं. प्रत्येक जीवाला सुखाची अपेक्षा आहे. प्रत्येक जीव या प्रपंचामध्ये वावरत असते वेळेला या मृत्यू लोकामध्ये जन्माला आला तेव्हापासून ते मरेपर्यंत फक्त सुखाच्या आभासावरच जीवन जगत आहे. या प्रपंचामध्ये रममाण असते वेळेला प्रत्येक जीवाच्या अंतःकरणात सुखाचीच इच्छा आहे. मात्र हा जीव जिथं सुख शोधत आहे तिथं मात्र या जीवाला सुख मात्र प्राप्त होत नाही. जिथे आपण सुखाचा शोध घेत आहोत तिथे सुख मात्र भेटत नाही. मग सुख कुठे आहे? महाराज वर्णन करतायत, ज्याही जीवाला सुख प्राप्त करून घ्यायचं असेल त्याने एक गोष्ट करावी. काय करावी? आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. ज्याही जीवाला अशी अपेक्षा आहे की मला निरंतर सुख प्राप्त व्हावं,
त्या जीवाने भगवान परमात्म्याला शरण जावं, नव्हे नव्हे त्या परमात्म्याला आपलंसं करावं देवा. त्याला सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज वर्णन करतायत, त्या देवाला तुम्ही आपलंसं करा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. या जीवाला सुख नाही जोपर्यंत हा जीव त्या परमात्म्याला आपलंसं करून घेणार नाही, घेत नाही, तोपर्यंत मात्र या जीवाला सुख प्राप्त होणार नाही. परंतु आपला असा विषय महाराज, जीवाचा असा विषय, जीव जिथे सुख प्राप्त होते त्या वाटेने जात नाही, जिथे मात्र दुःख प्राप्त होते ती वाट सुटत नाही जीवाला, त्या वाटेला जीव सोडत नाही. ज्या संसारामध्ये आपण रममान आहोत त्या संसारामध्ये क्षण सुद्धा आपल्याला सुख प्राप्त होत नाही. नवे नवे तिथे सुख नाहीच तरी सुद्धा आपण तिथे सुख अशा प्रकारे शोधतो. हा, सुखाचा आभास मात्र या संसारामध्ये आपल्याला होतो, तुम्हा आम्हाला होतो. तुम्ही आम्ही या संसारामध्ये वावरत असते वेळेला, जीवन जगत असते वेळेला सुखाच्या आभासावरतीच जीवन जगत आहोत संतोष महाराज. हो, असं म्हणायला काही हरकत नाही. प्रत्येक जीव प्रपंचामध्ये तुम्ही आम्ही सुख शोधत आहोत, पण या प्रपंचामध्ये सुख कुठेही सापडत नाही देवा. जुने कीर्तनकार गोड दृष्टांत सांगायचे. जुन्या काळामध्ये म्हणे असे तेल काढण्याकरिता घाणे असायचे, तेलाचा घाणा असायचा आणि त्या घाण्याला बैल जुंपलेला असायचा. तो बैल एक दिवसभर त्या घाण्याला जुंपलेला असायचा आणि तो बैल दिवसभर त्या घाण्याला चालायचा आणि ते तेल त्या घाण्याच्या मालकाला प्राप्त करून द्यायचा. आपलं त्या बैलासारखंच आहे. आपणही या संसारामध्ये राबराब राबराब राबतोय, सुखाच्या आशेवर जीवन जगतोय. आज सुख प्राप्त होईल, उद्या सुख प्राप्त होईल. हो, घाण्याला जुंपलेला बैल सुद्धा तसाच आहे. हो, एक दिवस त्या घाण्याच्या बैलाने निश्चय केला. काय निश्चय केला? आज मात्र आपण घाण्याला चालायचं नाही, आज एका जागेवरती बसून राहायचं. दररोज तोच धंदा आहे ना, उठायचं घाण्याला चालायचं, दररोज तोच धंदा आहे. आज मात्र निश्चय केला बैलाने पक्का, आज उठायचंच नाही, मालकाला तेल प्राप्त करून द्यायचं नाही. निश्चय केला बैलाने. निश्चय केलेल्या बैलाने ठरवला आज उठायचं नाही. मालक बैलाला उठवायला गेला, बैल उठत नव्हता, कारण बैलाने मनामध्ये निश्चय केला होता आज उठायचं नाही, चालायचं नाही. दररोजचाच धंदा आहे, शीण येतो ना कधीतरी. हो, उठला नाही बैल. बैलाने निश्चय केला होता पक्का. मालकाने घरामधून मिरची पावडर आणली, त्याच्या डोळ्यात टाकली, तरी सुद्धा बैल उठत नव्हता. बैलाने मनामध्ये निश्चय केला होता दररोजच आपल्याला हाच धंदा आहे, आज मात्र आपण उठायचं नाही आणि या गाण्याला चालायचं नाही, मालकाला तेल प्राप्त करून द्यायचं नाही. ज्या बैलाने मनामध्ये विचार केला होता आपण उठायचं नाही, गाण्याला चालायचं नाही, मालकाला तेल प्राप्त करून द्यायचं नाही, समोर हिरवीगार पिंडी दिसल्यामुळे मन लालसी झालं. मालक हुशार होता. पिंडी बांधून मालक पडद्याआड बाजूला जाऊन उभा राहिला आणि उभा राहिल्याच्या नंतर बैलाने मनामधला विचार चालू केला, मनामध्ये विचार चालू केला, अरे आपला मालक बाजूला गेला, बहुतेक आता याने आपला पिश्चा सोडला, हा आपल्याला उठवण्याकरता प्रयत्न करणार नाही, परंतु आता आपल्याला ही पिंडी खायला काही हरकत नाही. बैलाने असं ठरवलं आणि ठरवल्याच्या नंतर बैल उठून उभा झाला. परंतु हिरवीगार पेंडी ही जुवाला बांधलेली असल्यामुळे बैल उठता बरोबर पेंडी सुद्धा वर गेली. वर गेल्याच्या नंतर बैलाला असं वाटलं जीभ पुरवल्याच्या नंतर ही पेंडी आपल्याला प्राप्त होईल. बैलाने जीभ पुरवायचा प्रयत्न केला, प्राप्त झाला नाही हिरवागार घास, कारण तो वर बांधल्यामुळे बैल उठता बरोबर तो घासही वर गेला होता. बैलाला असं वाटलं आता प्राप्त झाला नाही, जीभ आपण पुरवली तरी सुद्धा प्राप्त झाला नाही, 2 पावलं पुढे टाकून पाहू. ज्या बैलाने निश्चय केला होता उठायचं नाही, गाण्याला चालायचं नाही, मालकाला तेल प्राप्त करून द्यायचं नाही, अंतःकरणामध्ये लालच निर्माण झाली. हिरवीगाड पेंडी मला प्राप्त होईन, मला सुख प्राप्त होईन हे खाल्ल्याच्या नंतर अंतःकरणामध्ये असा विचार निर्माण झाला. ज्या बैलाने निश्चय केला होता चालायचं नाही, तो बैल चालायला लागला, 2 पावलं पुढे टाकली.
जसे बैलांनी 2 पावलं पुढं टाकली देवा, तशी ती पेंडी 2 पावलं पुढं गेली. बैलाच्या मुखाला लागली नाही. बैलाला असं वाटलं आता प्राप्त झाली नाही, 2 पावलं पुढे टाकल्याच्या नंतर 4 पावलं पुढे टाकल्यावर प्राप्त होईल. बैलांनी 4 पावलं पुढे टाकली, ती पेंडी 6 पावलं पुढे गेली. नवे ज्या बैलांनी ठरवलं होतं या गाण्याला चालायचं नाही, तो बैल चालायला लागला आणि अख्खा दिवसभर तो बैल त्या गाण्याला चालला देवा. मात्र त्या बैलाला ती पेंडी प्राप्त झाली नाही. तुमचं आमचंही तसंच आहे ना हो. बैलासारखं तुम्ही आम्ही या संसारामध्ये राबत आहोत. आज सुख प्राप्त होईल, उद्या सुख प्राप्त होईल. गाण्याच्या बैलाने निश्चय केला होता उठायचं नाही, पण त्याला सुखाभास झाला त्या पेंडीचा आणि बैल चालायला लागला. तुमचं आमचं तसंच आहे. आज या प्रपंचामध्ये आम्हाला सुख प्राप्त होईल, उद्या या प्रपंचामध्ये सुख प्राप्त होईल. असं करता करता आयुष्य संपून जातं देवा, आयुष्य निघून जातं. परमात्म्याने दिलेलं आयुष्य नवे आपल्या प्रारब्धानुसार असलेलं आपलं आयुष्य संपून जातं. मात्र आपल्याला सुख या संसारामध्ये कुठेही प्राप्त होत नाही. जीव हा या संसारामध्ये फक्त सुखाच्या आभासावरती जीवन जगत आहे, जीवन जगत चाललेलं आहे. मात्र सुख या जीवाला कुठेही सापडत नाही. अशी आपली गती झालेली आहे. त्याचं कारण आहे, कारण आपण जिथे सुख शोधत आहोत तिथे मात्र सुख नाही. जिथे आपण सुख शोधायला पाहिजे तिथे आपण शोधत नाही. मग या जगतामध्ये सुखनाम असणारा तो परमात्मा, सुखरूप असणारा तो परमात्मा, सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारिखा. त्या परमात्म्याच्या शिवाय कोण सुखरूप आहे, कोण आपल्याला सुख प्राप्त करून देईल. मग जीवाने सुखाची, ज्याही जीवाला सुखाची अपेक्षा आहे, ज्याही जीवाला सुखाची अपेक्षा आहे ना, त्या प्रत्येक जीवाने भगवान परमात्म्याच्या भक्तीकडे ओढलं पाहिजे. देवा महाराज सांगून गेलेले आहेत, कर्म आपल्याला शक्य नाही. त्या दिवशी प्रसन्न महाराजांनी सुद्धा कीर्तनामध्ये सांगितलं आहे, किती सूक्ष्म कर्म अशा प्रकारे आहे. ते कर्म आपल्याकडनं शक्य नाही आहे. ज्ञानमार्ग आपल्याकडनं शक्य नाही आहे. योग मार्ग आपल्याकडनं शक्य नाही आहे. तहाने लिया तहानची प्यावे, भुके लिया भुकची खावी. त्या वाटेने तुम्ही आम्ही जाऊ शकतो? नाही जाऊ शकतो. आपल्या बसचं काम नाही. हो, योगी लोक स्वतःला उलट टांगून घेतात देवा, अन्न पाण्याचा त्याग करतात. एका अंगुष्ठावरती साधना करणारी योगी लोक आहे. सर्वसामान्य जीवाकडून ह्या गोष्टी शक्य नाही आहे. मग सर्वसामान्यासाठी या मृत्यू लोकामध्ये एक घटक, या जीवाच्या कल्याणासाठी एक घटक अवतीर्ण झालेला आहे. ते म्हणजे संत. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो हिताचा कळवळा म्हणून या जीवाचा कळवळा मात्र संतांना आहे. संतांच्या अंतकरणामध्ये जीवाच्या विषयी कळवळा आहे, प्रेम आहे. या जीवाचं कल्याण व्हावं अशी इच्छा संतांच्या अंतकरणामध्ये आहे. आणि ते संत मात्र या मृत्यू लोकामध्ये तुमच्या आमच्या उद्धारासाठी अवतीर्ण होतात, नवे अवतार घेतात. हो, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावयाले दीनजना. मग मात्र कितीही तो जीव पापी असला तरी सुद्धा भगवान परमात्म्याला त्याचा कळवळा येत नाही. भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संवारी. भगवान परमात्मा असा आहे. परमात्मा म्हणते फुकट नाही इथे कोणाचं. जो माझं भजन करील, जो माझी भक्ती करीन, मी त्याचाच उद्धार करतो. अन्यत्र मी बाकीच्या लोकांच्या भानगडीत पडत नाही. पण संतांचं तसं नाही देवा. संतांचा जर आपण विचार केला तर संत हे कृपाळू आहेत, उदार आहेत. हो, या संतांचं वर्णन आपण करू शकत नाही. काय वाणू आता नपुरे वाणी, मस्तक चरणी ठेवीत असे. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. संत या मृत्यू लोकामध्ये जीवाला जाग करण्याकरता येतात. नवे भक्ती मार्गाकडे नेऊन
सुखनाम परमात्मा प्राप्त करून देण्याची ताकद त्या संतांमध्ये आहे, इतरत्र कुणामध्ये ती ताकद नाही. मात्र जीवाला संत सुद्धा कळले पाहिजेत. कोण्या संतांना जीवानी शरण गेल्याने सुख प्राप्त होईल, सुखनाम परमात्मा प्राप्त होईल, हे फार मुद्द्याची गोष्ट आहे. मग जीवाने कोण्या संतांना शरण गेलं पाहिजे? देवमान्य संतांना जीवाने शरण गेलं पाहिजे. देवा, जो जीव देवमान्य संतांना शरण जातो त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही, आणि जो जीव जगमान्य संतांच्या मागे लागतो तो अधोगतीला गेल्याशिवाय राहत नाही, असं म्हणायला काही हरकत नाही. कुणाच्या नादी लागलं पाहिजे आणि कुणाच्या नादी लागू नये ही जीवाला कळलं पाहिजे. देवा, सर्वसामान्य माणूस संसारामध्ये रममान असते वेळेला माणसं सहजच म्हणतात, ओ वा त्याच्या नादी लागू नका बरं, तो माणूस चांगला नाही. तसं कोण्या संतांच्या कासेला आपण लागलो म्हणजे आपला उद्धार होईल हे जीवाला कळलं पाहिजे. जीवाने देवमान्य संतांना शरण जावं, उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. जगमान्य संतांच्या नादी लागू नये. देवमान्य संत कोण आहेत नेमके? तुम्ही सांगताय आम्हाला देवमान्य संत कोण आहेत? ज्ञानोबा आहे देवमान्य संत आहेत, तुकोबा आहे देवमान्य संत आहेत, चोखोबा आहे देवमान्य संत आहेत, नामदेव महाराज देवमान्य संत आहेत, एकनाथ महाराज देवमान्य संत आहेत. जगमान्य आम्ही, तुम्ही मानताच ना आम्हाला संत. जगमान्य हो, आम्ही संत होऊ शकू ना, त्या पदापर्यंत प्राप्त होऊ शकू आम्ही, पण कधी? ज्या वेळेला देव आमचा स्वीकार करेल, ज्या वेळेला देव आमचा अंगीकार करेल, मात्र त्या दिवशी आम्ही सुद्धा संत ठरू. पण ज्या दिवशी देव आमचा स्वीकार करेल त्या दिवशी आम्ही ठरू, हयातीत नाही. त्याच्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतील असं मला वाटते. हो, कारण ज्ञानोबा सुद्धा म्हणतायत, ज्ञानोबा सुद्धा वर्णन करतायत, बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. अनेक जन्माचं सुकृत पाहिजे हो, अनेक जन्माची पुण्यही पाहिजे, ती बळकट पाहिजे, मग ही दशा प्राप्त होत असते. सहजच प्राप्त होत नाही. देवा, अहो आपण खरे भक्त आहो की नाही? तुकोबारांना जर असं म्हणावं लागतं, तुकोबारा एके ठिकाणी म्हणतात, परी हा झालासी डांगोरा, नव्हे दास मी खरा, परी हा झालासी डांगोरा. तुकोबाराला जर असं म्हणावं लागतं, मग आपली काय दशा आहे? तुमची आमची काय दशा आहे? देवा, तुकोबारा तर खरे भक्त असून सुद्धा तुकोबारा म्हणतात, देवा परी हा झालासी डांगोरा, मी खरा दास आहे की नाही मला कळत नाही. मग तुमची आमची काय गत आहे? देवा, आपण तर दिवसातून एक तासभर सुद्धा परमात्म्यासाठी वेळ काढत नाही, त्या परमात्म्याचं चिंतन करत नाही. ज्ञानोबरायांची गोड उभी आहे. ज्ञानोबराय वर्णन करतात, या आठा पहारा माझारी मोटके निमिष भरी दे तू जाय. ज्ञानोबरायची उभी आहे. एक मिनिट त्या परमात्म्याला समर्पण करण्याकरता वेळ जीवाने दिला पाहिजे, मात्र तो आपण देत नाही. दिवसाचे 8 प्रहर आहे, त्या 8 प्रहरातील एक निमिष, एक मिनिट फक्त त्या परमात्म्याला समर्पण करायचं आहे. पण आपण जर आपला विचार केला, नाही महाराज, असा एखादा दिवस जात असेल नाही, जातेच, तुमचा नाही सांगत, माझा कधी कधी त्या परमात्म्याचं स्मरण सुद्धा होत नाही. किती पापी असेल आपण, किती पापी असेल. त्या परमात्म्याचं स्मरण होण्याकरता फार मोठी पुण्यही लागते. नित्य त्या परमात्म्याचं भजन घडण्याकरता फार मोठी पुण्य लागते. सहजच हे गोष्ट प्राप्त होत नाही. देवा, मग हे गोष्ट नित्य घडावी असं ज्याही जीवाला वाटत असेल, ज्याही साधकाला वाटत असेल, त्यांनी काय करावं तर देवमान्य संतांना शरण जावं. आणि जोही जीव देवमान्य संतांना शरण जाईल त्याचं मात्र कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. नवे नवे सुख नाम सुखरूप असणारा परमात्मा त्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय.
एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. म्हणून त्या संतांना शरण गेलं पाहिजे. म्हणून त्या संतांची कास जीवाने धरली पाहिजे. कारण या मृत्यू लोकामधील फक्त हा एकच घटक असा आहे, संत असे आहेत की या जीवाच्या विषयी त्यांना कळवळ आहे. मग त्या संतांना शरण गेल्याच्या नंतर, त्या संतांच्या कासेला लागल्याच्या नंतर मग मात्र आपल्या जीवनामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. कारण त्या संतांनी जो मार्ग दाखवून दिलेला आहे त्या मार्गाने जीव गेला की निश्चितच त्या जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, त्या मार्गाने चाला. मग मात्र त्या परमात्म्याच्या भक्तीकडे तुम्ही आम्ही वळल्याच्या नंतर, अंतःकरण शुद्ध झाल्याच्या नंतर मग त्या परमात्म्यामध्ये न आपल्यामध्ये अंतर राहणार नाही. तो परमात्मा प्राप्त होण्याला वेळ लागणार नाही. मग भगवान परमात्मा म्हणतो, बाबा रे, ज्या भक्ताचं अंतःकरण निर्माण झालेलं आहे, पवित्र झालेलं आहे, काम क्रोध लोभ दंभ अहंकार विकार रहित झालेला आहे, अशा असणाऱ्या भक्ताला मी सहजच प्राप्त होतो. मात्र त्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये प्रेम असलं पाहिजे, भाव असला पाहिजे. ज्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये भाव आहे, ज्ञानोबराय वर्णन करतायत, त्याचं वय पाहत नाही परमात्मा. त्याच्या वयाचा विचार करत नाही, त्याच्या श्रीमंतीचा विचार करत नाही, त्याच्या गरिबीचा विचार करत नाही, त्याच्या दारिद्र्याचा विचार करीत नाही परमात्मा. ज्ञानोबराय वर्णन करतात, पै भक्ती किमी जाणे ते तर साने थोरण म्हणे. तो लहान आहे की मोठा आहे याचा विचार परमात्मा करत नाही. भक्त प्रल्हाद किती वय होतं त्यांचं, किती लहान वयामध्ये परमात्मा प्राप्त झाला. आपण 75 वर्षाचे होऊन राहिलो तरी सुद्धा आपल्या स्वप्नात देव येत नाही. कुठेतरी कमी पडतोय, अंतःकरण शुद्ध झालं नाही. भक्तीमध्ये रममान असते वेळेला नित्य जीवानी त्या परमात्म्याच्या भक्तीकडे रममान असते वेळेला आपल्या विकारावरती मात करत त्या परमात्म्याची भक्ती करावी. एक एक विकार अशा प्रकारे घालवण्याचा प्रयत्न भक्तांनी करावा. ज्या अंतःकरणामध्ये विकार आहेत मात्र तिथं परमात्मा वास करत नाही. आणि जे अंतःकरण विकार रहित झालेला आहे मग मात्र तो भगवान परमात्मा स्वतःहून तिथे येऊन राहतो. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. भक्ताचे काही लक्षण आहे. लहान आणि मोठा याचा विचार परमात्मा करत नाही. मग तो लहान असो की मोठा असो, भगवान परमात्मा म्हणते, बाबा रे, मी फक्त त्याच्या भक्तीचा विचार करतो, त्याच्या भावयुक्त अंतःकरणाचा विचार करतो, त्याच्या प्रेमाचा विचार करतो, मला इतरत्र कशाचीही गरज नाही. शबरी मातेचं वय किती झालेलं होतं परमात्म्याने विचार केला नाही. भक्त प्रल्हादाचं वय किती लहान होतं, सना थोर, विचार नाही तिथे परमात्म्याच्या जवळ. हो, शबरी मातेचा भाव परमात्म्याने जाणला आणि परमात्मा अशा प्रकारे शबरी मातेला प्राप्त झाले. रामायणातील प्रसंग आहे. भील समाजाच्या शबरी माता होत्या आणि शबरी माता भील समाजाच्या असल्यामुळे शबरी माता उपवर ज्या वेळेला झाल्या त्यावेळेला मात्र वडिलांनी ठरवलं आपल्या मुलीचं लग्न करायचं आहे. लग्न करायचं आहे म्हटल्याच्या नंतर त्यांच्या जातीच्या चालीरीतीनुसार 3 दिवसावरती लग्न राहिलं. अशा 3 दिवस आधी दारामध्ये मेंढऱ्यांचा कळ बांधून ठेवला. विवाहाची पूर्वतयारी सुरू झाली आणि ते पूर्वतयारी सुरू असते वेळेला शबरी मातेच्या ते दृश्यास आलं आणि शबरी मातेने आपल्या वडिलाला प्रश्न केला, बाबा
आजपर्यंत आपल्या दरवाजात मी कधीही शेळ्या मेंढऱ्या पाहिल्या नाहीत. आज हा शेळ्या मेंढरांचा कळप आपल्या दरवाजामध्ये, आपल्या दारामध्ये का बरं बांधलाय? त्याला वडिलांनी शबरी मातेला सांगितलंय, अगं शबरे, हे जे काही शेळ्या मेंढरे आपल्या द्वारामध्ये बांधलेले दिसत आहेत, हे आपल्या जातीच्या चालीरीतीनुसार तुझ्या लग्नामध्ये पाहुण्यांसाठी मेजवानी म्हणून आणलेले आहेत. हे सगळ्या पाहुण्यांना मेजवानी म्हणून प्राप्त करायचे आहेत. शबरी मातेने मनामध्ये विचार केला. शबरी माता मनामध्ये विचार करायला लागल्या, बाप रे बाप, माझ्या एका जीवाच्या लग्नासाठी एवढ्या मोठ्या मुक्या प्राण्यांचा बळी जर जात असेल तर माझ्या जीवनाचा धिक्कार असो. नको मला असलं लग्न, नको मला असला विवाह, नको मला असला प्रपंच. मनामध्ये विचार केला आणि विचार केल्याच्या नंतर रात्री शबरी मातेने ठरवलं, माझ्या एकटीमुळे एवढ्या मोठ्या मुक्या प्राण्यांचा बळी जर जात असेल तर धिक्कार असो असल्या लग्नाचा, नाही धिक्कार असो असल्या विवाहाचा. शबरी माता तेवढ्याच रात्री निघून गेल्या. निघून गेल्याच्या नंतर मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये गेल्या, संतांच्या संगतीमध्ये गेल्या. याच्या आधी सांगून गेलो, जीवाने प्रपंच सोडल्याच्या नंतर संतांच्या संगतीत जावं, संतांच्या कासेला लागावं, उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. शबरी माता इकडे तिकडे न जाता मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये गेल्या आणि मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये गेल्याच्या नंतर सेवा करू लागल्या. जिथं सेवा हा दार म्हणतात, तिथं ज्ञानाचा पुरवठा. सेवेला फार महत्व आहे. सेवेने सर्व गोष्टी प्राप्त होतात. शबरी माता संतांची सेवा करू लागल्या, साधूची सेवा करू लागल्या. आपल्या जीवनामध्ये संतांची सेवा घडली पाहिजे बुवा, साधूची सेवा घडली पाहिजे. प्रपंचामध्ये रममान असते वेळेला प्रपंच लोकांची सेवा आपण करतो, प्रपंचामध्ये संसारातील सगळ्या लोकांची सेवा आपण करतो. मात्र ती सेवा आपल्या कामाला पडेल अन्यथा न पडेल सांगता येत नाही. परमार्थातील साधूची संतांची सेवा जर आपण केली तर ते निश्चितच आपल्या कामाला येईल. म्हणून संतांची सेवा केलेली वाया जाणार नाही, वाया जात नाही. शबरी माता मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये मातंग ऋषींची सेवा करू लागले. आणि मातंग ऋषींचा ज्या वेळेला अंतकाळ जवळ आला त्यावेळेला मातंग ऋषींनी शबरी मातेला आशीर्वाद दिला, शबरे, तू आजपर्यंत माझी सेवा केली, तुला भगवान परमात्मा स्वतःहून येऊन अशा प्रकारे भेट देतील असा आशीर्वाद मातंग ऋषींनी शबरी मातेला दिला. आणि शबरी मातेला आशीर्वाद दिल्याच्या नंतर आपला देह परमात्म्याच्या चरणी मातंग ऋषींनी समर्पित केला. तेव्हापासून शबरी माता दररोज भगवान परमात्म्याची वाट पाहत होत्या. दररोज त्या मोसमातील फळे भगवान परमात्म्यासाठी तोडून आणायच्या. रस्ता झाडायचा, दररोज नवीन नवीन फुलं त्या रस्त्यामध्ये अंथरायची आणि भगवान परमात्म्याची भक्ती करायची, भजन करायचं. दररोजचा नित्यक्रम शबरी मातेचा तोच होता. आणि एक दिवस मात्र शबरी मातेच्या भाग्याचा उदय झाला आणि शबरी मातेला भगवान परमात्मा स्वतःहून भेटण्याकरता आले. आणि शबरी मातेला आवाज देत आहेत, परमात्मा हाक देत आहेत, माई, ओ माई. आवाज दिल्याच्या नंतर शबरी माता बाहेर येऊन पाहतात तर भगवान परमात्मा स्वतः माझ्या दारात येऊन उभे आहेत. संतांचं वाक्य आठवलं, गुरुचं वाक्य आठवलं. काय बोलले होते? मातंग ऋषी आशीर्वाद देऊन गेले होते, शबरी, एक दिवस तुला भगवान परमात्मा स्वतःहून येऊन भेट देतील. आणि भगवान परमात्म्याच्या चरणावरती अशा प्रकारे साष्टांग दंडवत घातला आणि भगवान परमात्मा स्वतःहून आपल्याला प्राप्त झाले. गुरुचे शब्द आठवले आणि
आपलं जीवन आज मात्र सार्थकी लागलं असं शबरी मातेला वाटायला लागलं. कोणामुळे घडलं हे? संतांच्या संगतीमुळे. परमात्मा शबरी मातेला प्राप्त झाला, तो कोणामुळे प्राप्त झाला? संतांच्यामुळे. संतांच्या कासेला शबरी माता लागल्या, संतांची सेवा केली म्हणून परमात्मा सहज प्राप्त झाला. आपण संतांना शरण गेलं पाहिजे, संतांची कास धरली पाहिजे. जोही जीव संतांची कास धरेल, जोही जीव संतांना शरण जाईल, मात्र त्याला परमात्मा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र हे भक्ती करत असते वेळेला श्रद्धायुक्त अंतकरणाने केली पाहिजे, भक्तियुक्त अंतकरणाने केली पाहिजे. नवे नवे त्या परमार्थातील श्रद्धा ही वाढत गेली पाहिजे. ज्ञानोबा वर्णन करतायत, जैसी वर्षा काळी सरिता चढो लागे पंडुसुता, तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे. माऊली ज्ञानोबा म्हणतात, पावसाळ्याच्या काळामध्ये जशी नदी वाढत वाढत जाते, नदीचं पाणी वाढत वाढत जाते, तशी या अंतकरणामधील परमात्म्याच्या विषयी भक्ती, श्रद्धा, प्रेम नित्य वाढत वाढत गेलं पाहिजे. अशा अंतकरणाने जो भक्त परमात्म्याच्या भक्तीत रममाण असतो, मग मात्र तो परमात्मा त्याला सहजच प्राप्त होतो. मग मात्र तो परमात्मा त्या जीवाला सहज प्राप्त होतो. म्हणूनच काय भगवान परमात्मा म्हणतात, बाबा रे, मला दुसरी काही गोष्ट पाहिजे नाही. भक्तियुक्त अंतकरणाने पत्रम पुष्पम फलम तोयम. हो, पुष्प, फल, तोय, पान. नाही फुल सापडलं तर पान, पान नाही सापडलं तर पाणी तर कुठेही आहे. एक लोटा जल हर समस्या का फल, ते नाही बर. हो, त्यांनी होत असतील, तो आमचा विषय नाही. महाराज बोलले त्या दिवशी, मी बोलणार नाही त्या विषयावर. असो, माझा अधिकारही नाही त्या विषयावर बोलण्याचा. पत्रम पुष्पम फलम तोयम. परमात्मा म्हणतात, बाबा रे, भावयुक्त अंतकरणाने मला पान वहा, फूल वहा. नाहीच ह्या गोष्टी सापडल्या, फळ वहा. नाहीच ह्या गोष्टी सापडल्या तर पाणी, पसाभर पाणी तर कुठेही सापडते. तोय म्हणजे पाणी. फक्त भक्तियुक्त अंतकरणाने मला तू समर्पित कर, मी ते स्वीकार करतो. भावयुक्त अंतकरणाने स्वीकार करतो. भगवान परमात्मा ज्या वेळेला दुर्योधनाकडे शिष्टाई करण्याकरता गेले, भेटण्याकरता गेले, त्यावेळेला दुर्योधन भगवान परमात्म्याला म्हणतोय, देवा, तुम्ही आता माझ्याकडे आलाच तर जेवण करून जा. उपवाशी पोटी जाऊ नका. जेवायची वेळ झालेली आहे, माझ्याकडे स्वयंपाक तयार आहे. भगवान परमात्म्याने सांगितलं, नाही दुर्योधना, मी तुझ्याकडे शिष्टाई करण्याकरता आलो होतो, आपलं बोलणंही झालं, आता मला निघालं पाहिजे. दुर्योधनाने सांगितलं, अहो देवा, कांदा भाकर जेवण नाही हो, पंचपक्वान्नाचं जेवण आहे. तुम्ही म्हणाल ते पक्वान्न अशा प्रकारे निर्माण आहेत, तयार झालेली आहेत, तुम्ही म्हणाल ते तयार करून मिळतील. परमात्म्याने सांगितलं, नाही दुर्योधना, मी नाही जेवू शकत. सोबत उद्धवजी होते आणि उद्धवजीला सांगितलं परमात्म्याने, चला निघूयात आपण. निघाले परमात्मा. आणि निघत असते वेळेला परमात्म्याने उद्धवजीला सांगितलं, वाटेमध्ये विदुरजीचं घर लागतं, विदुरजीकडे आपण अशा प्रकारे जेवण करण्याकरता जाऊ, असं परमात्म्याने उद्धवजीला सांगितलं. आणि उद्धवजी परमात्म्याला म्हणतात, अहो देवा, त्या विदुरजीकडे काय प्राप्त होणार आहे आपल्याला? ऐश्वर्य संपन्न असणारा राजा, त्याच्या राज्यात आपण जेवण केलं नाही, त्याच्याकडे पंचपक्वान्नाचे भोग आपल्याला प्राप्त होत होते. विदुर काकाकडे तुम्हाला काय प्राप्त होणार आहे? परमात्म्याने सांगितलं, अरे, जे दुर्योधनाकडे मला मिळू शकत नाही ते विदुर काकाकडे मिळणार आहे. नेमकं असं आहे तरी काय विदुर काकाकडे, जे दुर्योधनाकडे नाही आहे? परमात्म्याने उद्धवजीला सांगितलंय, ऐक उद्धवा, ज्या गोष्टीची मला अपेक्षा आहे, जे मला पाहिजे, ते मात्र त्या दुर्योधनाकडे नाही. बडे बडे मंदिर कौन काम के, भाव आदर नाही जाणे. काय कामाची आहे त्याची श्रीमंती,
काय कामाचं आहे त्याचं धन? काही कामाचं नाही. का? मला लागणारा भाव त्याच्या ठिकाणी नाही आहे. मी कशाचा भुकेला आहे? पै भक्ती की मी जाणे ते तसाने थोरण म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते आहे. मात्र दुर्योधनाच्या घराचा त्याग करून, राज्याचा त्याग करून विदुर काकाकडे गेले आणि विदुर काकाकडे गेल्याच्या नंतर विदुर काकाच्या दरवाजावरती थाप टाकली परमात्म्याने. विदुर काकाच्या पत्नी घरातून बाहेर आल्या आणि आल्याच्या नंतर भगवान परमात्मा पाहता बरोबर भान विसरल्याच्या नंतर परमात्म्याला आतमध्ये बोलवून घेतलं. बोलवून घेतल्याच्या नंतर बसायला पाठ टाकला. मात्र प्रकार असा घडला, स्वतः विदुर काकांच्या पत्नी पाटावर बसल्या आणि परमात्म्याला खाली बसवलं. परमात्म्याला खाण्याकरता केळी आणल्या. मात्र केळी सोलत असते वेळेला टरफल मात्र स्वतः परमात्म्याला आपल्या हाताने काढून ते टरफल परमात्म्याला द्यायला लागल्यात आणि गाभा स्वतः खायला लागल्यात. भगवान परमात्म्याला पाहिल्याच्या नंतर वृत्ती बदलली. हो, देहावरचं भान विसरल्या. परमात्म्याकडे पाहून कळत नव्हतं. हो, मग विदुरजी आल्याच्या नंतर विदुरजीने सांगितलं, काय करतेस तू हे? अगं तुझ्या समोर भगवान परमात्मा बसलेले आहेत, ते खाली बसलेले आहेत, तू पाटावर बसलेले आहेत, स्वतः गाभा खाताय आणि परमात्म्याला टरफल देताय. काही थोडा विचार तर कर. मग मात्र भानावर आल्याच्या नंतर मग मात्र परमात्म्याला गाभा द्यायला लागल्यात आणि टरफल काढून परमात्म्याला म्हणाल, देवा मला माफ करा, मी भानावर नव्हती, आता हा गाभा खा तुम्ही. परमात्म्याने गाभा खायला सुरुवात केली. त्यावेळेला परमात्मा बोलायला लागले, जो आनंद या टरफलामध्ये होता तो आनंद मात्र या गाभ्यामध्ये नाही आहे. परमात्मा बोलतायत. का त्या गाभ्यामध्ये आनंद नाही? कारण भावयुक्त अंतकरणाने अशा प्रकारे टरफल समर्पित विदुरजींच्या पत्नी करत होत्या. भगवान परमात्मा म्हणतायत, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. आम्ही फक्त भावयुक्त अंतकरण जाणतो भक्त्याचं. मात्र त्या भक्ताच्या घरी हो किती श्रीमंती आहे, त्याच्याकडे किती पैसा अडकाय, त्याच्याकडे किती भोग आहेत, त्या पंचपक्वान्नाची त्या भोगाची काही परमात्म्याला गरज नाही. परमात्म्याला फक्त भावयुक्त अंतकरणाची गरज आहे. म्हणून तर परमात्मा म्हणतायत, बाबा रे, भक्ती करणाऱ्या या जीवाचा मी लहान आणि मोठा असण्याचा विचार करत नाही. मी फक्त पैभक्ती की मी जाणे तेथ साने थोरण म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते या. भक्ताच्या अंतकरणात भाव असला पाहिजे. आणि ज्या भक्ताच्या अंतकरणामध्ये भाव आहे, प्रेम आहे, भगवान परमात्मा त्यांनी दिलेल्या कन्यासुद्धा आनंदाने खातो, त्यांनी दिलेलं टरफलसुद्धा आनंदाने खातो, त्यांनी दिलेले पोहेसुद्धा आनंदाने खातो. मात्र त्याच्यात भाव असला पाहिजे. अंतकरणामध्ये जर भाव नसेल तर मग मात्र त्या परमात्म्याला तुम्ही पंचपक्वान्न जरी समर्पण केले तरी सुद्धा त्या परमात्म्याला ती गोड लागत नाहीत. असा त्या भगवान परमात्म्याचा विचार आहे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, असा विचार परमात्म्याचा. भक्ती करत असते वेळेला भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये साधकाने रममान असते वेळेला मात्र प्रेमयुक्त अंतकरणाने त्या परमात्म्याची भक्ती करावी. त्या परमात्म्याला कशाचीही गरज नाही. विकार रहित होऊन त्या परमात्म्याला जोही साधक शरण जातो त्याचं कल्याण अशा प्रकारे परमात्मा केल्याशिवाय राहत नाही. संतांच्या माध्यमातनं त्या परमात्म्यापर्यंत आपण गेलो पाहिजे, पोचलो पाहिजे. आपलंही अंतकरण शुद्ध झालं पाहिजे, निर्मळ झालं पाहिजे, निर्मळ झालं पाहिजे. मग त्या वाटेने आपण लागलो पाहिजे देवा. म्हणजे आपण या प्रपंचामध्ये रममान असते वेळेला मात्र आपल्याला त्या परमात्म्याचा विसर पडू नये. त्या परमात्म्याच्या चिंतनामध्ये आपण नित्य रममान असावं, नित्य रममान व्हावं. असं ज्याही जीवाला वाटत असेल त्याने संतांना शरण गेलं पाहिजे.
आणि संतांना शरण गेल्याच्या नंतर मग मात्र संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर तो परमात्मा सहजच त्या जीवाला प्राप्त होईल. तो प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. अशा असणाऱ्या भक्तियुक्त अंतःकरणाने देवाला शरण जावं. निश्चितच देवाला सुख प्राप्त होईल. जीवाला सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु आपल्याला जे सुख हवं आहे, ज्या सुखाची आपण अपेक्षा करत आहोत, ते सुख आपल्याला या प्रपंचामध्ये दिसून येत आहे असं वाटते, असा भास होते, असा आभास होते. मी दृष्टांत सांगून गेलो बैलाचा. सुखाचा आभास, हा जीव फक्त या सुखाच्या आभासावरती इथं जीवन जगत आहे, मात्र त्याला सुख प्राप्त होत नाही. जिथे सुख आहे तिथे हा जीव जात नाही. गेलं पाहिजे. जिथे सुख आहे तिथे मात्र जीवाने गेलं पाहिजे. सुखनाम तो परमात्मा आहे. अंतःकरणामध्ये पापाची वासना जीवाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते. ती पापाची वासना गेली पाहिजे. अंतःकरणातील पापाची वासना घालवली पाहिजे. परमार्थाकडे जीवाने सन्मुख असावं, परान्मुख नसावं. जो ही जीव परमार्थाकडे सन्मुख आहे त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. मनामध्ये पाप वासना जेव्हाही निर्माण होते, मात्र साधकाच्या किंवा जीवाच्या आयुष्यामध्ये पापाचं फल दुःख प्राप्त होते. ज्याला सुख प्राप्त करून घ्यायचं आहे त्याने भक्तीत रममाण झालं पाहिजे. मात्र हे सुख दुःख आपल्या प्रारब्धावर. हो, महात्म्याची संतांची स्थिती कशी आहे? सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. जरी या प्रपंचामध्ये ते रममाण असते वेळेला त्यांच्या जीवनामध्ये दुःख प्राप्त झालं किंवा सुख प्राप्त झालं तरी सुद्धा त्यांना सुखामध्ये सुख होत नाही, दुःखामध्ये दुःख होत नाही. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. त्यांच्या जीवनामध्ये लाभ हो अलाभ हो, दुःख येऊ सुख येऊ, त्याचा विचार ते करत नाही. दोन्ही स्थितीमध्ये सम राहतात असे असणारे ते संत. तशी स्थिती आपल्याला जीवाला प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर आपण भक्तीमध्ये रममाण झालो पाहिजे. भक्तीसारखा आनंद नाही. गोपिका परमात्म्याच्या भक्तीमध्ये रममाण होत्या, आनंदामध्ये रममाण होत्या. भक्तीसारखा आनंद कुठे नाही. मात्र ज्या भक्तीमध्ये रमायला पाहिजे त्या भक्तीमध्ये आपण रमत नाही आणि प्रपंचामधून आपण सुटत नाही. प्रपंचामधून सुटलं पाहिजे. प्रपंचामधून काहीतरी वेळ आपण परमात्म्याकडे, परमात्म्याच्या भक्तीकडे लावला पाहिजे. निश्चितच आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण जीवाचं आद्य कर्तव्य आहे आत्मकल्याण करून घेतलं पाहिजे जीवाने. जोही जीव या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेला आहे त्या प्रत्येक जीवाने आपलं आत्मकल्याण करून घेतलं पाहिजे देवा. अन्यथा आपलं जीवन निरर्थक ठरेल. जोही जीव या मृत्यू लोकामध्ये जन्माला आला त्याने आपलं जीवन सार्थकी ठरावं असं ज्याही जीवाला वाटत असेल त्याने परमात्म्याची भक्ती केली पाहिजे. आणि ज्याला आपलं जीवन निरर्थक ठरवायचं असेल त्याने मग मात्र सैराट अशा प्रकारे वागलं तरी चालेल. ज्याला आत्मकल्याण करून घ्यायचं आहे, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे असा अशी भक्ती करत असते वेळेला परमात्म्याला शरण जावं. मग मात्र ज्या वेळेला त्या भक्ताचं अंतकरण असं होतं, भावयुक्त अंतकरण होतं, मग मात्र तो परमात्मा त्या भक्ताच्या वयाचा विचार करत नाही, त्या भक्ताच्या श्रीमंतीचा विचार करत नाही, त्या भक्ताच्या मोठेपणाचा विचार करत नाही, कशाचाही विचार करत नाही. ज्ञानोबराय म्हणतात, पै भक्ती की मी जाणे ते थसाने तुरण म्हणे एथ बा आम्ही भावाचे पाहुणे भलते या. आम्ही फक्त भावाचे पाहुणे आहोत, मात्र आम्हाला
कशाचीही गरज नाही असं वर्णन ज्ञानोबरा या ओवीच्या माध्यमातून करतायत. सुदामा ब्राह्मण दुःख दरिद्रे पिढेला, मुष्टी पोहे घेऊन या त्याची भेटीला गेला. भावयुक्त अंतकरण झालं होतं सुदामजीचं. सहज परमात्मा प्राप्त झाला. सर्व दुःखाचं निवारण करणारा तो परमात्मा अंतकरण पवित्र झाल्याच्या नंतर प्राप्त होतो. या ओवीच्या माध्यमातून ज्ञानोबरांनी परमात्म्याचं मनोगत सांगितलं. परमात्म्याला फक्त भावयुक्त अंतकरणाने भजा, आणि जोही भक्त भावयुक्त अंतकरणाने त्या परमात्म्याचं भजन करेल त्याला तो परमात्मा सहजच प्राप्त होईल यात शंका नाही. फक्त भावयुक्त अंतकरणाने त्या परमात्म्याला तुम्ही काहीही समर्पण करा. पत्रम पुष्पम फलम तोयम, मात्र भावयुक्त अंतकरणाने करा असं वर्णन विश्वमौली ज्ञानोबरा या ओवीच्या माध्यमातून करतात. एक पाऊण तासाची सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करण्याकरता इथे बसलो. जे काही भगवान परमात्म्याने संतांच्या कृपेने बोलता आलं ते बोलण्याचे प्रयत्न केलेत. चालू असलेला हा खंड हरिनाम सप्ताह, गेली 50 वर्षाची ही परंपरा आपल्या या तुळखेड नगरीमध्ये पवित्र सुपेनाथ महाराजांच्या प्रांगणामध्ये चालू आहे. आणि आज आपल्या सप्ताहाचा 6वा दिवस, उद्या जागर आणि परवाच्या दिवशी काल्याने या सप्ताहाचा समारोप अशा प्रकारे होणार आहे. दिग्गज असणारे कीर्तनकार, विद्वान असणारे कीर्तनकार यांची सेवा आपल्याला श्रवण करायला मिळाली. आपल्याला श्रवण करायला मिळालं. परमपूज्यने आदरणीय गुरुवर्य जयवंतजी महाराज बोधले यांच्या मुखाद्वारे आपल्याला 6 दिवस ज्ञानेश्वरी श्रवण करायला मिळाली. आपलं भाग्य आहे देवा. फार मोठे महात्म्य आहेत हे. या लोकांना संत म्हणायला काही हरकत नाही असं मी म्हणेल. फार भाग्यवान आहे तुमचं गाव. कारण आपल्या पंचक्रोशीत सुद्धा एवढ्या मोठ्या महात्म्यांना गावापर्यंत आणायची ताकद नाही आहे. तुमचं गाव सर्वांगाने परिपूर्ण आहे. म्हणून या गावामध्ये मोठमोठी संत महात्मे येऊन गेलीत आणि येत आहेत. पुण्यवान आहात तुम्ही. हो, पुण्यवान आहात तुम्ही असं म्हणायला काही हरकत नाही. मात्र एक उणीव भासली, थोडीशी उणीव भासली. हो, ज्या संख्येने तुम्ही प्रवचनाला दररोज यायला पाहिजे होतं त्या संख्येने मात्र तुम्ही आला नाहीत. यायला पाहिजे होतं. कारण महाराजांचा अधिकार सामान्य नाही. मी पहिलेही सुरुवातीला सांगून गेलो की महाराजांचं श्रवण करण्याकरता जागा मिळत नाही. 2-2 तास आधी जाऊन बसावं लागतं क्षेत्राच्या ठिकाणी. आळंदी असेल, पंढरी असेल. आणि असे महात्मे आपल्याला प्राप्त झाले. अशा महात्म्यांनी आपली ही भूमी त्यांच्या चरणाने पवित्र झाली, पुण्य पावन अशा प्रकारे झाली. आणि अशा पुण्य पावन भूमीमध्ये तुम्ही आम्ही अशा प्रकारे राहत आहोत. आपण राहत आहोत. त्यांच्या चरणाने पंचकृषी पावन असे मोठे मोठे महात्मे तुमच्या या तुरखेड नगरीमध्ये येऊन गेलेत. आणि अशा महात्म्यांचं आपल्याला श्रवण करायला मिळालं. भगवान परमात्म्याच्या भक्तीकडे वाटचाल करत असते वेळेला प्रत्येक भक्ताच्या अंतःकरणामध्ये भावयुक्त भक्ती निर्माण व्हावी आणि त्या भक्तीच्या माध्यमातनं परमात्म्यापर्यंत जावं, हीच इच्छा भगवान परमात्म्याच्या चरणी करूयात. आणि जे ही सेवा समर्पित करत असते वेळेला सर्वांनी तन्मन धनाने अशा प्रकारे या सप्ताहाला सहकार्य केलं. यावर्षी 50वे वर्ष सुवर्ण महोत्सव वर्ष आपल्याला पाहायला प्राप्त झालं. त्या निमित्ताने सर्व तुरखेडवासियांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत देवा. कारण तुमच्यामुळे एवढे मोठे वक्ते आपल्या या परिसरामध्ये आले आणि लोकांना श्रवण करायला मिळालं. फार भाग्यवान आहात तुम्ही. आणि तुमच्या या भाग्यामुळेच, तुमच्या या पुण्याईमुळेच एवढे मोठे मोठे महात्मे आपल्या या तुरखेड नगरीला प्राप्त झालेत. अशीच सुपेनाथ महाराजांची कृपा नित्य आपल्यावरती राहावं
राहावी, साधनानिष्ठ नामनिष्ठ महात्म्य आपल्या गावामध्ये नित्य येत जावे, अशीच सदिच्छा त्या सुपिनाथ महाराजांच्या चरणी करूयात आणि झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करूयात, विश्व मौली ज्ञानोबऱ्यांच्या चरणी समर्पित करूयात आणि सेवेला पूर्णविराम देऊयात. का बालक बोबडा बोली वाकुडा विचुका पाऊली, ते चोज करुणी माऊली रिझे जेवी. या तास पाऊण तासाच्या सेवेमध्ये जे काही चुकलं असेल, कमी जास्त झालं असेल, तुमचा बालक म्हणून माफ करा. ज्ञानोबाराय म्हणतात, का बालक बोबडा बोली वाकुडा विचुका पाऊली. एखाद्या आईचं बालक बोबडा बोलत असतो, माऊली वर्णन करतायत. मग त्या बोबडं बोलण्याचं का आईला राग येत असतो का? नाही, राग नसतं येत, मग कौतुक करत असते आई. हो, तसं माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा, तुमचा बालक आहे. का बालक बोबडा बोली वाकुडा विचुका पाऊली, ते चोज करुणी माऊली रिझे जेवी. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नव्हे अंगभूत युक्ती. झालेली सेवा सुपिनाथ महाराजांच्या चरणी, तुम्हा बसलेल्या सर्व मायबापांच्या चरणी, विश्व मौली ज्ञानोबा चरणी, ज्या संस्थेमध्ये 4 वर्ष शिकण्याचा योग आला अशा असणाऱ्या सर्व सद्गुरूंच्या चरणी, श्री गुरु माऊलींच्या चरणी ही सेवा समर्पित करतो आणि सेवेला इथेच पूर्ण विराम देतो. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की. ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव तुकाराम.